नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी ही बाहेर सोफ्यावर झोपायला चाललेली असते आणि ती जीवाचं काहीच ऐकत नाही. तेव्हा जीवा हा विचार करतो, आता ही नंदिनी माझे काहीच ऐकणार नाही. आता हिला सर्व काही सत्य सांगावंच लागेल. परंतु त्या अगोदर मला माझ्या मनामध्ये काय सुरू आहे हे सर्व मी काव्याशी बोलायलाच हवं. त्यानंतर आपण पाहतो बाबा हे घरी आलेले असतात आणि ते नंदिनीला बोलतात, काय झालं, काव्या ही माहेरी गेली आहे का? तेव्हा नंदिनी देखील होकार देते आणि बाबा हे नंदिनीला बोलतात, जर आमच्या जीवाची बायको जर न सांगता माहेरी गेली असती तर जीवाने सर्व घर डोक्यावर घेतले असते. त्यानंतर आपण पाहतो रात्री नंदिनी ही सोफ्यावर झोपलेली असते आणि जीवा हा तिच्या जवळ जातो व तिच्या हातातले पुस्तक काढून लागतो. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही बोर्डावर नंदिनी, काव्या, जीवा आणि पार्थ ह्या चौघांची नावे लिहित असते आणि त्याच्यामधले फरक आणि सिमिलरिटी लिहित असते. आणि तेव्हा ती बोलते, यामध्ये पारच्या मनामध्ये काहीच नाहीये, परंतु काव्या, नंदिनी आणि जीवा ज्यांच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे मला शोधून काढावंच लागेल. तर आपण इकडे बघतो काव्याच्या रूमचा दरवाजा वाजवला जातो आणि काव्या ही दरवाजा उघडते. तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक व्यक्ती आपला चेहरा सर्व झाकून आलेली असते आणि त्याला पाहून काव्या देखील आश्चर्यचकित होते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा हा आपल्या मनातले सर्व काव्याबद्दलचे सत्य नंदिनीला सांगणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.